काय ते आणा बॅट वगैरे सर्व. ओमकार सावंत, थोडी शांतता ठेवावी. आम्हाला हातापाई करावा लागेल.
एक एक बॉल एक रन. विकेट गेला आहे गणेश खोटने. कॅच एक आठ चेक. की क्रीडा चॅम्पियन्स लीग बघा पहिला पर्व पण या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली ती म्हणजे एकूण 8 धावा झाल्यात. 2 गडी हातावरनं बाद झाले. 4 षटकांचा सामना असेल. तसेच बघा खेळाडूंना देखील विनंती की कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. वारंवार खेळ हा थांबवायचा नाहीये. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. तसेच बघा स्कोररला देखील विनंती आहे. तसंच आपण पंचांच्या भूमिकेत देखील बघतोय. तसेच बघा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. आपला जो एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज प्रथमेश तांबे बघतोय. स्ट्राईक एंडला आपण नक्कीच संदीपला बघतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. शशीला बघतोय आपण. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाली होती. त्यानंतर मात्र एक अकुट टप्प्याचा चेंडू. आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथम तांबे बघतोय. एक चांगला गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडू कुठेतरी निर्धाव फेकलेत. पंच देखील चांगली कामगिरी करतात. एक मोठी स्पर्धा आपण बघतोय तीच म्हणजेच क्रिएटर चॅम्पियन्स लीग स्पॉन्सर्स बाय महाराजा चायवाला. चांगली स्पर्धा आहे. क्रिएटर लोक नक्कीच आपण बघतोय की आपल्या आयुष्यात ज्या प्रकारच्या काही स्टोरीज काही गोष्टी घडतात त्या कॅप्चर करण्याचं काम यांच्या मार्फत होतं. आणि इथे मात्र चौथ्या चेंडूवर गडी बाद झाल्या. त्रिफळाचीत झाल्या. फलंदाज इथे मात्र बाद झाले. संदीपला कुठेतरी मैदान सोडावं लागतंय. तिसरा धक्का मैदानात लागला. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. त्यानंतर मात्र चांगली कामगिरी. चांगल्या प्रकारची कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 गडी बाद झाले. त्याच प्रकारची कामगिरी प्रथमेश तांबे चांगली कामगिरी करतोय. आता मात्र षटक संपलंय. तर मात्र संघाचा कॅप्टन आपण नक्कीच ऐकून खेळाडू सुर्वे. पण प्रथमतः पहिला चेंडू इथे मात्र झेलची संधी होती. झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. कुठेतरी प्रयत्न करावा लागतील. चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागतील. 2 षटकं संपलेत. एक मोठी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेवर जर आपण विचार केला तर नाव कोरायचं असेल तर त्या प्रकारची कामगिरी करणं तेवढंच महत्त्वाचं. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. कुठेतरी वारंवार आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले. बघा पहिलाच सामना आहे.
एका बाजूला आपण बघतो ते म्हणजेच तर बघा नक्कीच एका बाजूला आपण फोटोग्राम रायटर बॅटिंग करते कुठेतरी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजेच स्ट्रेक्चर आणि 11 धावा झाल्यात 11 रन्स कुठेतरी 4 गडी आतापर्यंत बाद झाले. तिसरा षटक मैदानात मार्ग असते आपण बघतोय निखिल सुर्वे गोलंदाजी मार्कवर एक रायटी गोलंदाज एक वेगवान मारण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील निर्तो बघा पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केला पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आता मात्र एलिव्हेशन कुठेतरी मिळाले पण आपण बॅकअप देखील आले. हर्षद बघतो आपण लॉंग ऑन मध्ये आपण नक्कीच हर्षदला बघतो षटक इथे मात्र संपलंय. ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे चांगल्या प्रकारे करतो आपण बघतो पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 8 धावा आल्या त्यानंतर रोखण्याचं काम आता मात्र केलं गेलंय. 4 गडी बाद झाले 3 षटकं संपलेत आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावा फक्त झाल्यात त्या म्हणजे धावफलकर फक्त आणि फक्त 12 धावा कुठेतरी मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेवर जर आपल्याला या चषकावर जर नाव कोरायचं असेल तर कुठेतरी चांगली कामगिरी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण इथे मध्ये कुठेतरी फटके फसतात वारंवार गडी बाद होतात कुठेतरी फटके फसलेत कुठेतरी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करता मात्र शेवटचं षटक आहे या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल कारण की तर गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज गणेश खोतला बघतोय. स्ट्राईक एंडला आपण नक्कीच ओमकारला बघतोय. ओमकार विपक्ष ओमकार स्ट्राईक एंडला ओमकार आता मात्र बघा, 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिला चेंडू कुठेतरी यश मिळाले कुठेतरी चुकीचा कॉल इथे मात्र फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज आता मात्र गणेश मैदानात दाखल झालाय. लेफ्टी गोलंदाज एक लेफ्टी बॅटर आपण बघतोय चांगल्या प्रकारे कामगिरी कुठेतरी जखडून ठेवलाय. संघर्ष करायला लागतं प्रत्येक धावसंख्येवर आणि आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त 12 धावा झाल्या. शेवटचं षटक आहे आणि पहिल्या चेंडूवर कुठेतरी यश मिळालं एक सांघिक यश मिळालं होतं आता कुठेतरी तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम कुठेतरी केलं गेलंय. 13 धावा झाल्यात 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. उर्वरित कुठेतरी 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. सिंगल स्वरूपाची कुठेतरी सिंगल धावाने कुठेतरी प्राधान्य दिलं जात आहे. अजून एक इथे मात्र कुठेतरी संघर्ष करायला लागतोय. चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न फसले तिथे मात्र पहिला सामना आहे कुठेतरी दबाव आता मात्र दिसतोय. दबावाखाली घेण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी आपण बघतोय. गणेश आहेत गोलंदाजी मार्गावर लॉफ केलाय झेलची संधी इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झाले बघा ना गे फलंदाज बाद असेल कुठल्या प्रकारचं आणि इथे मात्र षटक देखील संपलंय आणि पहिलं सत्र देखील संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली ती म्हणजे एकूण तर धावसंख्या धावफलक झाली ती म्हणजे आतापर्यंत 15 धावा झाल्यात आणि 16 धावसंख्येचा कुठेतरी आता मात्र पाठलाग करायचा आहे तोच म्हणजे
तर बघा नक्कीच पहिला सामना आपण बघतोय टेक्टर स्टुडिओ विपक्ष द फोटोग्राम टायटन्स पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी प्रथम बॅटिंग करत असताना द फोटोग्राम टायटन्सनी 15 धावा आणि 16 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. तर तोच म्हणजेच टेक्सर स्टुडिओ. तर इथे मात्र 16 धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी करायचा आहे. तर चला तर इथे मात्र 16 धावा कुठे डिफेंड करायचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण ओमकारला बघतोय. तर 16 धावा डिफेंड करायचा आहेत. आपण एका बाजूला बघतोय तर म्हणजे टेक्सार स्टुडिओ विपक्ष यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय द फोटोग्राम स्टुडिओ टायटन्स. आणि पहिला सामना आपण बघतोय, आपण नक्कीच बघतोय आपण पहिला सामना ओमकार गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला आपण बॅटर बघतोय हर्षद, नॉन स्ट्रायकिंगला आपण गणेशला बघतो. बघा गणेश राणे ज्यांनी चांगलं षटक आणि पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकल्या. पंचांनी 9 चेंडू देखील घोषित केलाय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज ओमकार स्ट्रायकिंगला आपण गणेश राणे आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण हर्षदला बघतोय. पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव. आपण 16 धावा कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 16 धावाचा डिफेंड करायच्यात. इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी, इथे झेलची संधी. इथे मात्र आपण अनिकेत होते बिडन रिझनमध्ये आपण अनिकेतला बघितलं कुठेतरी झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. इथे मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी करावी. कुठेतरी ज्या प्रकारे आपण गोलंदाजी करतो इथे मात्र फुलटॉ चेंडू ऑफ करण्याचा प्रयत्न, आपण समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण आकाशला बघतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. तर अजून एक इथे मात्र अजून एक 9 चेंडू, पंचांनी 9 चेंडू घोषित केले. गोलंदाजी मार्फत गोलंदाज ओमकारला बघतोय, पण इथे मात्र ओमकार खराब गोलंदाजी करतो. लॉफ केलाय, पुरेपूर फायदा, चेंडू फेकून दिलाय. आपण बघतो तर म्हणजेच लॉंग ऑफ षट डोक्यावरून हा देखील आलाय षटकार. पहिला चेंडू कुठेतरी ज्या प्रकारे सुरुवात कुठेतरी पहिल्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न, कुठेतरी 16 धावा आहेत बघतोय आपण पहिल्या षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत लागल्यात, 11 धावा लागल्यात. वेगवान टाकण्याचा प्रयत्न आपण बघतोय. चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल स्वरूपाची एक धाव. पहिलं षटक ओमकारवर पहिल्या षटकामध्ये प्रतिहल्ला चढवला गेलाय. स्ट्रायकेलला आपण हर्षदला बघतोय, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन लॉक करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात मात्र चूक झाली आहे, कुठेतरी चूक झाली आहे. षटक इथे मात्र संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली बिनगडी बाद 13 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. तर चला यानंतर होणारा सामना तर यानंतर होणारा सामना असेल वायकिंग्स विपक्ष फिल्मी स्टाईल. तर फिल्मी दोन्ही कॅप्टन्स चला विनंती आहे आपल्याला, आपण देखील सज्ज राहायचं. वायकिंग्स विपक्ष